नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेई मेन्सच्या म्हणजेच एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जेई मेन सेशन 1 2025 साठी ॲडमिट कार्ड रिलीज करण्यात आलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम ही 22, 23 आणि 24 जानेवारीला होणार आहे, तर फक्त अशाच विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड रिलीज केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम ही 28, 29, 30 या डेट्सवरती होणार आहे, अशा विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड हे अजूनही रिलीज केलेले नाहीत. इव्हन ज्या विद्यार्थ्यांचे रिलीज केलेले आहेत त्यांना सुद्धा ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम्स येत आहेत, सर्व्हर इश्यू चालू आहे. तर अशा विद्यार्थ्यांचे सुद्धा ॲडमिट कार्ड थोड्या वेळानंतर त्यांना डाउनलोड करता येतील. आता ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड मी डाउनलोड केलेलं आहे, तर सॅम्पल ॲडमिट कार्ड कसं दिसतं, याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला चेक करायच्या ते थोडंसं आपण बघूया. आता सेफ्टीसाठी मी काही गोष्टी यातल्या हाईड केलेल्या आहेत, जसं की विद्यार्थ्याचा फोटो असेल किंवा बाकीच्या डिटेल्स मी हाईड केलेले आहेत. आता डाउनलोड केलेला ॲडमिट कार्ड तुमचं साधारणतः असं दिसणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की विद्यार्थ्याचं जे नाव आहे ते नाव माझं बरोबर आलेलं आहे का ते चेक करायचं आहे. पॅरेंट्सचं नाव बरोबर आलेलं आहे का, जन्मतारीख बरोबर आहे का, मी ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता तीच कॅटेगरी इथं आलेली आहे का, स्टेट ज्या स्टेटमधून मी 12वी करतोय ते स्टेट इथं लिहून आलेलं आहे का, हे सगळं चेक करायचं. हे सगळं चेक केल्यानंतर की फोटो माझाच आहे का, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म आहे त्याचाच फोटो इथं आहे का आणि त्याची सिग्नेचर इथं आहे का, ही गोष्ट पहिल्यांदा चेक करून घ्यायची. त्यानंतर बरेच विद्यार्थी विचारत होते की आम्हाला कोणत्या सिटीमध्ये आमची एक्झाम होणार आहे हे समजलं आहे. सिटी इंटिमेशन स्लिप ऑलरेडी रिलीज केलेल्या होत्या, सिटी आपल्याला समजली होती, डेट आपल्याला समजली होती, पण त्या सिटीमधल्या कोणत्या सेंटरवरती माझी एक्झाम होणार आहे ते आता आपल्याला या ठिकाणी कळतं. आता इथं ऑप्शन दिलेला आहे की अप्लाइड फॉर, म्हणजे जेई मेनचे 3 पेपर असतात टोटल, तर त्या 3 मधल्या बीई बीटेक म्हणजे पेपर 1 साठीच तुम्ही फॉर्म भरला असेल तर पेपर 1 इथं लिहून येईल. एक्झामचं टायमिंग किंवा डेट, ज्या डेटला एक्झाम होणार आहे ती डेट इथं लिहून आलेली आहे. फॉर एक्झाम्पल या विद्यार्थ्याची 24 जानेवारी 2025 ला एक्झाम होणार आहे, डेट इथं आहे. त्यानंतर टायमिंगचे स्लॉट, म्हणजे मॉर्निंग स्लॉटमध्ये पण एक्झाम्स असतात आणि आफ्टरनून स्लॉट्समध्ये एक्झाम असतात. तर आता इथं काय लिहिलेलं आहे की या विद्यार्थ्याची जी एक्झाम आहे ती सेकंड स्लॉटमध्ये होणार आहे, म्हणजे दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या टायमिंगमध्ये ही एक्झाम होणार आहे. आता एक्झाम जरी 3 वाजता चालू होणार असती तरी सुद्धा सेंटरवरती किती वाजल्यापासून तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे, 1 नंतर तुम्हाला तिथं असणं गरजेचं आहे. दुपारी 1ला तुम्ही सेंटरवरती पोहोचायचं आहे. लास्ट सेंटरवरती पोहोचण्याचं टायमिंग काय आहे, 2:30 वाजता. 2:30 वाजल्याच्या नंतर जर तुम्ही सेंटरवरती पोहोचला तर मात्र तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाणार नाही किंवा इव्हन एक्झाम हॉलमध्येच तुम्हाला एंटरटेन केलं जाणार नाही. सो 2:30च्या अगोदर तुम्हाला सेंटरवरती पोहोचणं गरजेचं आहे. त्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किंवा कोणत्या स्कूलमध्ये तुमची एक्झाम होणार आहे ते इथं या ठिकाणी दिलेलं आहे. टेस्ट सेंटर कोड, नेम अँड ॲड्रेस, पूर्ण ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो की स्कूल कोणतं आहे किंवा कॉलेज कोणतं आहे, पिनकोड, हा पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी दिलेला असतो. त्या सेंटरवरती तुम्हाला दुपारी 1च्या आसपास तिथं पोहोचायचं आहे किंवा 1:30 पर्यंत तुम्हाला त्या सेंटरवरती पोहोचायचं आहे. आता याच्याच मध्ये परत खाली काय दिलेलं आहे बघा, एक सेल्फ डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग म्हणून दिलेलं आहे. आता हे सुद्धा तुम्हाला एक्झामला जाताना सोबत घेऊन जायला लागतं. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर इथं विद्यार्थ्याचं नाव असतं, इथं रेसिडेंट ऑफ ॲड्रेस दिलेला असतो. तर विद्यार्थ्याकडून एक अंडरटेकिंग करून घेतलं जातं आणि याच्यामध्ये काय काय लिहिलंय की मी सगळे रूल्स आणि इन्स्ट्रक्शन्स ज्या काही दिलेल्या आहेत इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये त्या इन्स्ट्रक्शन सगळ्या वाचलेल्या आहेत. त्यानंतर ॲडवायझरी जी पेज 3 वरती दिलेली आहे ती ॲडवायझरी मी वाचलेली आहे. त्यानंतर आयडी प्रूफ वगैरे जे आहे, जे एक्झामला मला सोबत घेऊन जायचं ते आयडी प्रूफ मी सोबत घेऊन जाणार आहे. आणि त्यानंतर खाली बॉक्स दिलेला आहे. आता या बॉक्समध्ये काय करायचं बघा, पहिल्या बॉक्समध्ये काय लिहिलंय, कॅन्डिडेट्स फोटो सेम ॲज अपलोडेड ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म टू बी अफिक्स बिफोर रिचिंग द सेंटर. आता कोणता फोटो, जो फोटो तुमचा इथं प्रिंट होऊन आलेला आहे तोच फोटो तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. आता हा जो काही टेबल आहे किंवा वरच्या ज्या डिटेल्स आहेत हे सिंगल पेज आहे, म्हणजे फर्स्ट पेजवरती हे तुम्हाला सगळं प्रिंट करायचं आहे. पहिल्या पेजवरती हा बॉक्स आला पाहिजे. बऱ्याच जणांचं प्रिंट करताना मार्जिन चुकल्यामुळे काय होतं की हा बॉक्स सेकंड पेजवरती जातो. सो हा बॉक्स जो आहे तो फर्स्ट पेजवरतीच येणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला विद्यार्थ्याचा फोटो पेस्ट करायचा आहे. आता दरवेळी एनटीए कडून काय होतं की या बॉक्सची जी हाईट आहे ती हाईट लहान येते, व जेव्हा तुम्ही फोटो पेस्ट करता तो साधारणतः फोटो इथंपर्यंत बाहेर जातो. गेला तरी चालेल, काही हरकत नाही, खालच्या बॉर्डरला मॅच करून घ्यायचा, फोटो थोडासा बाहेर गेला तरी चालतो. हा फोटो कधी लावायचा आहे, घरातून निघतानाच हा फोटो तिथं पेस्ट करायचा आणि मग तुम्हाला सेंटरवरती जायचं. सेंटरवरती जाऊन फोटो पेस्टिंग करत बसायचं नाही. सेम फोटो जो वरती अपलोड केला होता तोच फोटो या ठिकाणी द्यायचा आहे. नंतर सेकंड बॉक्समध्ये काय म्हणलेलं बघा, कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, म्हणजे डाव्या हाताचा अंगठा, साधारणतः असा अंगठा इथे बसत असतो. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, ब्ल्यू इंक पॅड असेल तर ब्ल्यू इंक पॅडने हा लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन कधी करायचंय तुम्हाला, बिफोर रिचिंग द सेंटर, म्हणजे घरातूनच करून जायचंय, सेंटरवरती गेल्यानंतर करायचा नाही. आणि तिसऱ्या बॉक्समध्ये काय म्हणलेलं आहे, कॅन्डिडेट सिग्नेचर टू बी साइन्ड ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन इन द प्रेझेन्स ऑफ
तिथं जे कोणी सुपरवायझर वगैरे असतील तर त्यांच्या प्रेझेन्समध्ये तिथं सिग्नेचर करायची आहे. सो फक्त हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्समधली सिग्नेचर घरातून करून जायची नाही. एक्झाम सेंटरवरती जेव्हा जाणार आहात तिथं जे सुपरवायझर असतील त्यांच्या समोर त्यांच्या प्रेझेन्समध्ये तिथली सिग्नेचर तुम्हाला करायची. बाकी इथला थंब असेल किंवा इथं फोटो पेस्ट करणे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी घरातूनच करून जायचे. तर हे झालं फर्स्ट पेज, इम्पॉर्टंट पेज. हे पेज तुम्हाला एक्झाम सेंटरवरती जाताना प्रिंटआउट काढून फोटोवरती पेस्ट करून इथं डाव्या हाताचा अंगठा आणि फोटो, परत 2 फोटो, एक इथं ऑलरेडी प्रिंट होऊन आलेला असेल आणि एक हा परत आपल्याला इथं सेपरेटली लावावा लागतो. ठीक आहे. तर हे फर्स्ट पेजवरती तुमचं आलं पाहिजे सगळ्या गोष्टी. ऍडमिट कार्ड जे आहे ते तुमचं टोटल 4 पेजेसचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तेव्हा 4 पेजेस डाउनलोड होतील. बाकीच्या पेजेसवरती काय आहे तर बाकीच्या पेजेसवरती सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत की एक्झाममध्ये काय करायचं, काय करायचं नाही, सोबत काय घेऊन जायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता ह्या सेंटरवरती जरी उपयोगाचे पेजेस नसतील तरी सुद्धा प्रिंटआउट काढून सोबत ठेवायचे, ते इन्स्ट्रक्शन्स वाचायचे. आता हे ऍडमिट कार्डचं सेकंड पेज. तर ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की तुम्हाला टायमिंगमध्ये सेंटरवरती पोहोचणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं परत म्हणलेलं आहे बघा, कॅन्डिडेट्स विल बी परमिटेड टू कॅरी ओनली द फॉलोइंग आयटम्स विथ देम इन टू द एक्झामिनेशन व्हेन्यू. म्हणजे सेंटरवरती जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा सोबत फक्त एवढ्याच गोष्टी तुम्हाला घेऊन जाता येतील. याच्यामध्ये पहिला आहे पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. तुमची स्वतःची पाण्याची बॉटल, पण ती ट्रान्सपरंट असायला पाहिजे. त्याला कसलेही स्टिकर्स किंवा कलरफुल बॉटल नसावी. ट्रान्सपरंट सिंपल वॉटर बॉटल तुम्हाला पाणी पिण्यासाठी घेऊन जायचे. सिंपल ट्रान्सपरंट बॉल पॉइंट पेन. तिथं जे काही सिग्नेचर करायचे असतील, अटेंडन्स लावायचे असतील, काही इन्फॉर्मेशन करायचे भरायची असेल तर तुमचा स्वतःचा पेन असावा जो ट्रान्सपरंट असावा. कलर पेन किंवा वरती स्टिकर्स असलेला पेन सोबत घेऊन जायचं नाही. तिसरा काय म्हणलेलं बघा, ऍडमिट कार्ड डाउनलोडेड फ्रॉम NTA वेबसाईट, अ क्लिअर प्रिंटआउट ऑन A4 साईज पेपर ड्युली फिल्ड इन. म्हणजे काय, जे फर्स्ट पेज मी आता दाखवलं A4 साईजच्या पेजवरती त्याचे प्रिंटआउट काढायचे. आता बरेच जण विचारतात की कलर प्रिंटआउट काढायची का ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट काढायची. जर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तुमचा फोटो, सिग्नेचर सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर दिसत असतील तर ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा चालेल. पण कलरमध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर दिसून येतात. सो मी सजेस्ट करेन की कलर प्रिंटआउट त्याची तुम्ही काढून घ्या. त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे, ॲडिशनल 1 पासपोर्ट साईज फोटोग्राफ फॉर पेस्टिंग ऑन द अटेंडन्स शीट. आता बघा, ऍडमिट कार्डचं पहिलं पेज आहे, वरती ऑटोमॅटिकली फोटो तुमचा प्रिंट होऊन आलेला आहे. खालच्या बॉक्समध्ये एक एक्स्ट्रा फोटो तुम्हाला लावायचा आहे. जो वरती प्रिंट होऊन आलाय तसलाच फोटो, सेम फोटो तुम्हाला खाली पेस्ट करायचा आहे. आणि तो फोटो सोडून अजून एक फोटो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे जो सेंटरवरती अटेंडन्स शीटवरती तुम्हाला लावावा लागतो. सो एक ऍडमिट कार्डवरती फोटो लावला आणि एक सेंटरवरती, म्हणजे टोटल 2 फोटो तुमच्याकडे अजून असणं गरजेचं आहे. बाकीच्या अजून बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत की मी डिसॅबिलिटीमध्ये वगैरे येत असेल तर डिसॅबिलिटीचा जो काही डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे तर त्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. किंवा स्टेशनरी वगैरे काय घेऊन जायचे, काय नाही घेऊन जायचे ते सुद्धा इथं दिलेलं आहे. इथं तुम्हाला दिसत असेल, कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅरी इन्स्ट्रुमेंट्स, जॉमेट्री, पेन्सिल बॉक्स, हँडबॅग, पर्स, पेपर, स्टेशनरी, टेक्स्च्युअल मटेरियल. वॉटर बॉटल इथं घेऊन जायची नाही असं दिलेलं आहे. हे इन्फॉर्मेशन बुलेटिन मधलं पेज आहे, याच्यामध्ये दिलंय की वॉटर बॉटल चालणार नाही. पण तुमच्या ऍडमिट कार्डवरती प्रिंट होऊन आलेला आहे की वॉटर बॉटल चालेल, तो तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर मोबाईल फोन, इयरफोन्स, मायक्रोफोन, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस कोणत्याही तुम्हाला घेऊन जाता येणार नाहीत. सोबत काय घेऊन जायचं आहे, ऍडमिट कार्डची प्रिंटआउट, आयडी प्रूफसाठीचे तुमचे आधार कार्ड असतील, तुमचे पॅन कार्ड असतील तर आयडी प्रूफ तुम्हाला घेऊन जायचे आहेत. 2 फोटोज तुम्हाला घेऊन जायचे आहेत. सिग्नेचर सेंटरवरती गेल्यावरती करायचे, थंब इम्प्रेशन घरातून करून जायचं आहे. तर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्ड जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तर त्याच्यावरती बघायला मिळेलच. सगळ्या इन्स्ट्रक्शन्स एकदा वाचून घ्या आणि इन्स्ट्रक्शन्स वाचल्यानंतरच दिलेल्या टायमिंगमध्ये तुम्हाला सेंटरवरती पोहोचायचं आहे. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना अजूनही त्यांच्या ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यामध्ये काहीही इश्यू येत असतील, डाउनलोड करता येत नसेल तर आरंभच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आरंभच्या टीमकडून तुम्हाला व्हॉट्सअपवरती ऍडमिट कार्ड हे पाठवले जातील. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.